पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। स्पर्धेसाठीचे रस्ते, आरोग्य व्यवस्था आदी पायाभूत सुविधा आणि सुरक्षितता या बाबी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निकषानुसार आणि दर्जेदार तयार कराव्यात। या कामांना सर्व संबंधित यंत्रणांनी सर्वाधिक महत्त्व द्यावे। गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकंडवार यांनी दिलेत। ही स्पर्धा 19 ते 23 जानेवारी दरम्यान होणार आहे। पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर योगेश मसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आदी उपस्थित होते। डॉक्टर पुलकंडवार म्हणाले, पुणे ग्रँड चॅलेंज टूर ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा पुण्यात प्रथमच होत असून ही अभिमानाची बाब आहे। ही आपल्यासाठी आणि देशासाठी अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे। स्पर्धेच्या आयोजनासाठी दर 15 दिवसांनी बैठक घेऊन कामकाजाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे। आपल्याला भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्याच्या दृष्टीने ही सायकलिंग स्पर्धा महत्त्वाची आहे असंही ते म्हणाले। ते पुढे म्हणाले, स्पर्धेसाठीचे रस्ते आंतरराष्ट्रीय सायकलिंग असोसिएशनच्या मानांकनानुसार तयार करण्याचे आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी या रस्त्यांची कामे करून घेताना सर्वत्र एकसमानता राहील याकडे लक्ष द्यावे। त्रयस्थ संस्था नेमून केलेल्या कामांचे वेळोवेळी परीक्षण करण्यात यावे। रस्त्यांचे काम पुढील आठवड्यापासूनच सुरू होईल याची दक्षता घ्यावी असे आदेशही त्यांनी दिलेत। यावेळी डॉक्टर म्हसे यांनीही विविध सूचना केल्या। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी तसेच पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या तयारीच्या अनुषंगाने माहिती दिली। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागनाथ येमपल्ले यांनी आरोग्य सुविधेविषयक सादरीकरण केले।